वृषभ रास या आठवड्यात ग्रहस्थिती वृषभ राशीसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज दर्शवते। पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार सूर्य शनी योग कधीकधी मेहनत वाढवतो, पण दीर्घकालीन यशाचे संकेत देखील देतो। गुरुची दृष्टी तुमच्या भाग्यभावाला अनुकूलतेचा स्पर्श देणार असल्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी ह्यावेळी घडू शकतात। आठवड्याच्या मध्यावर चंद्राचा बदलता प्रवास मनामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण करू शकतो, परंतु बुधाच्या प्रभावामुळे संवाद आणि निर्णय क्षमता चांगली राहील। एकूणच हा आठवडा संयम, नियोजन आणि सातत्य या 3 गोष्टीवर वृषभ राशीच्या जातकांनी भर देणं आवश्यक आहे। नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची योग्य दखल घेतील, परंतु त्याचबरोबर कामात अधिक अचूकता अपेक्षित असेल। काही वेळेला तुमच्या मताला सुरुवातीला विरोध होऊ शकतो, पण संयमाने आपली भूमिका स्पष्ट केल्यास तुमच्या बाजूने परिस्थिती हळूहळू बदल होऊ शकतो। नोकरी स्थिरता शोधणाऱ्यांसाठी हा काळ संयमाचा आहे। घाईघाईने बदल करण्याऐवजी सध्याच्या संधीचा योग्य उपयोग करणं अधिक चांगले राहील। व्यावसायिकांसाठी हा आठवडा काही नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा असू शकतो। विशेषतः व्यापार, सेवा क्षेत्र किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। काही जुन्या व्यवहारांचे निकाल तुमच्या बाजूने आठवड्यात लागू शकतात। मात्र भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक बाबतीत स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे। आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी पण महत्त्वाची व्यावसायिक संधी मिळू शकते, जी पुढील काळासाठी मोठ्या यशाचा मार्ग मोकळा करणार आहे। विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून सुरुवातीला अभ्यासात थोडी उदासीनता जाणवू शकते, पण योग्य वेळापत्रक बदलल्यास प्रगती शक्य आहे। स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांकडून महत्त्वपूर्ण सूचना मिळू शकतात। त्या नोट डाऊन नक्की करून ठेवा, त्याचा नक्कीच उपयोग होईल। अभ्यासात थोडी जास्त मेहनत घेतल्यास अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील। घरातील काही लहान प्रश्नांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु शांतपणे चर्चा केल्यास ते मतभेद सहज दूर होतील। प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवण्याचा ठरू शकतो। काही जणांना आपल्या नात्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्याची संधी या आठवड्यात मिळू शकते। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम पण स्थिर असणार असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण अनावश्यक खर्च वाढू नये याची योग्य ती खबरदारी घ्या। काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। गुंतवणुकीबाबत विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा। दीर्घकालीन नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता वाढेल। आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमची प्रकृती ठीकठाक राहणार असली तरी थकवा व पचनासंबंधी किरकोळ त्रास जाणवू शकतो। वेळेवर जेवण घ्या, हलका व्यायाम करा, मानसिक शांततेसाठी ध्यान व योगाचा उपयुक्त वापर करा। पुरेशी विश्रांती घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 आणि 6। शुभ रंग आहे हिरवा आणि क्रीम। शुभवार आहे शुक्रवार। शुभ दिनांक आहे 11 मार्च व 13 मार्च। व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात येत्या शुक्रवारी शुक्र ग्रहाला अनुकूल करण्यासाठी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करा। लक्ष्मी मातेला 5 पांढरी फुले अर्पण करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना यथाशक्ती साखर किंवा तांदूळ दान करा। हा उपाय केल्यामुळे आर्थिक स्थिरता वाढेल, मानसिक शांतता मिळण्यास मदत होईल।